आता आपण पाहिलेलं आहे की परचेज इनवॉइस कशी करायची, सेल्स इनवॉइस कशी जनरेट करायची, या सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. इथे एक आपल्या सिस्टममध्ये साईड बार मेनूमध्ये ऑप्शन आहे माय वेबसाईट म्हणून. यामध्ये तुम्हाला आपल्या सिस्टममधून एक बेनिफिट आहे तो म्हणजे तुमचं स्वतंत्र तुमच्या अकाउंटचं वेबसाईट बनतं. त्यासाठी आपल्याला थोडेसे सेटिंग्स समजून घेणं खूप गरजेचं आहे. थोडासा हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो पण तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण तुमच्या पण खूप हेल्पफुल होणारी गोष्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, मी डॅशबोर्डवरती गेलो. डॅशबोर्डवरती तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील, वेबसाईटचे सेटिंग्स मिळतील. वेबसाईटच्या सेटिंग्समध्ये मी गेलो, नेक्स्ट जेन डिजिटल आलं आणि शॉपला एक मी नाव दिलं. समजा माझं नाव नेक्स्ट जेन कंपनीचंच नाव मी टाकलं. ठीक आहे, वेबसाईट URL असणार आहे तो. हे टॅगलाईन आहे युअर ट्रस्टेड बिझनेस स्टोअर म्हणून टाकलं. तुमचा बिझनेसचं अबाउट युअर काही टाकू शकता. तुमचे डिटेल जेवढे चांगले टाकता येतील तेवढे टाका, कारण ही वेबसाईटला जाणार आहेत. मी इथं डमी टाकतोय, हेच मी डिटेल ह्याला पण टाकतोय, अबाउट युअर बिझनेस पण तेच टाकतोय. तुम्ही पण प्रॉपर टाका, कारण हे मी टेस्टिंगसाठी दाखवण्यासाठी करतोय. तुम्ही ह्यात प्रॉपर डिटेल्स घातले तर वेबसाईटला ते दिसणार आहेत. आता मी म्हटलं माझ्या कंपनीचा लोगो पण ॲड करा. मी लोगोला गेलो. मी समजा हा माझा लोगो मी सिलेक्ट केला. ठीक आहे, तर लोगो अपलोड होतोय. मी बॅनर पण आडवा इमेज लागतो त्यासाठी, आडवी इमेज मी बॅनर ही सिलेक्ट केली. दोन्ही पण इमेजेस मी इथं काय केल्या, सिलेक्ट केल्या. आता त्यामुळं काय होईल, इथं अपलोड होईल ते बघा. ह्या पद्धतीनं मी अपलोड केले. आता इथं तुम्हाला दिसेल युअर वेबसाईट इज हिडन फॉर पब्लिक व्ह्यू. पब्लिकला ही व्ह्यू आता होत नाही आहे. हे बटन तुम्ही ऑन करा. यामुळे काय होईल, तुमची वेबसाईट पब्लिकला दाखवण्यासाठी अवेलेबल होईल. आणि मी ह्याला करेन सेव्ह सेटिंग्स. मी आता हे सेटिंग सगळे सेव्ह केले. त्यानंतर मी कॉन्टॅक्ट्स इन्फॉर्मेशनमध्ये गेलो. जी वेबसाईटला लोकांना दिसणार आहेत ते डिटेल्स इथं तुम्ही टाकू शकता. म्हणजे तुमचे ईमेल ID, मोबाईल नंबर, ॲड्रेस, व्हॉट्सअप नंबर, चॅट करायचं असेल तर काय पहिला मेसेज, काय बटन काय पाहिजे, बटनमध्ये काय पाहिजे, चॅट विथ ऑन व्हॉट्सअप. ठीक आहे, एन्क्वायरी सेंड लोक करू शकतात काय तर करू शकतात. तुमचे सोशल मीडिया हँडल्ससुद्धा तुम्ही इथं ॲड करू शकता. मी आत्ता ते ॲड करत नाही आहे, तुम्ही करून घ्या. तुमचे वेबसाईटला हे खूप हेल्पफुल होतं. लोक डायरेक्ट आपल्या वेबसाईटमधून सुद्धा वेगवेगळ्या आपल्या ट्विटरला, लिंक्डइनला, इंस्टाग्रामला, यूट्यूबला लोक जाऊ शकतात. हे ऑलरेडी आम्ही पब्लिश केलेलं आहे. त्यामुळं अपीअरन्स, तुम्हाला जर तुमचे काही पर्टिक्युलर कलरमध्ये वेबसाईट पाहिजे असेल तर तुम्ही ती इथं चूज करू शकता. प्रायमरी कलर मला निळ्याच्या जागी मला ब्ल्यू पाहिजे, निळ्याच्या जागी मला समजा गुलाबी पाहिजे, लाल पाहिजे, तुम्ही चेंज करू शकता. मी आता जसंच्या तसं ठेवतोय, मी काहीही चेंज करत नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चेंज करू शकता. ऑफर तुमच्या काय असतील, म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री, डिस्काउंट 10%, हे मी ॲड केले. ठीक आहे, मी एक ऑफर ॲड केली. तर अशा पद्धतीनं तुम्ही ऑफर ॲड करू शकता. जे काय तुम्हाला करायचे असतील ते असतील तर, नसतील तर नो प्रॉब्लेम. SEO हा काय असतो की तुमचे पब्लिक लोकांना सर्चमध्ये पण वेबसाईट दिसावी यासाठी तुम्ही कीवर्ड्स वगैरे घालून ठेवू शकता. हे थोडंसं डिटेलमध्ये आहे. तुम्हाला करायचं असेल तसं करू शकता. मी इथं काय केलं, पेमेंट गेटवेला जाऊन तुमचं जर ऑनलाईन पेमेंट परचेसमध्ये घ्यायचे असतील तर तुम्ही ते घेऊ शकता. ठीक आहे, आता मी इथं काय करतोय, थोडंसं पेमेंट गेटवे आपण कनेक्ट करण्यासाठी माझ्याकडं टेस्ट डेटा आहे. म्हणजे काय की मी काय केलेलं आहे, आमचा जो रेझर पेचा आहे त्याच्या कीज असतात. इथं 2 गोष्टी लागतात. रेझर पे तुमच्याकडे रजिस्टर केलेलं असायला पाहिजे. नसेल तर तुम्हाला काय होतं माहीत आहे का, नसेल तर तुम्हाला ते मिळणार नाही. हे रजिस्ट्रेशन कंपल्सरी केल्याशिवायवरतीच मिळतात. काय लागतात, 2 गोष्टी लागतात. इथं रेझर पेची ID लागते. मी इथं माझी जी रेझर पेची ID आहे ती मी इथं पेस्ट करतोय. ठीक आहे, त्यानंतर मी ही कीसुद्धा इथं ॲड करतोय. ठीक आहे, हे मी ॲड करून त्यांना काय केलं, एनेबल ऑनलाईन पेमेंटला मी ऑन केलं. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हालाही कराव्या लागतील. सेव्ह करा. आणि जर हे नाही केलं तर फक्त ऑनलाईन परचेज होणार नाही, बाकी वेबसाईट तुमची ॲज इट इज तुमची राहील. पण हे असेल तर ऑनलाईन परचेससुद्धा तुम्हाला लोकांना करायला द्यायला चान्स मिळेल. आता मी हे सगळं सेटिंग केले प्रोडक्ट्सचे, कंपनीच्या वेबसाईटचे सेटिंग केले. आता मला मी प्रोडक्ट्समध्ये जातो आहे. मी दुसरा ऑप्शन आहे तर साईड बार मेनूमध्ये प्रोडक्ट्समध्ये गेल्यावर मी काय केलं, चेक करतो की तर वेबसाईटला माझ्या कुठलेच प्रोडक्ट लिस्टेड नाहीत. का, कारण आम्ही अजून लिस्टच केली नाही. तर अवेलेबल किती आहेत माझ्या सिस्टममध्ये आपण 2 प्रोडक्ट ऑलरेडी ॲड केलेत. 2 करा, 10 करा, 100 जरी केले असतील तरी ते इथं दिसतील. आता बघा, माझ्याकडे एक ऑप्शन आहे सिलेक्ट ऑल.
जर माझ्या इथं 2 आहेत तर 2 सिलेक्ट झाले, 10 असते तर 10 झाले असते, 100 असते तर 100 झाले असते. त्यासाठी मी काय करेन, तुमच्या माहितीसाठी दाखवण्यासाठी मी काय करतो की प्रोडक्ट बल्क अपलोड करतो. मी माझ्याकडे काही प्रोडक्ट्सची लिस्ट आहे. मी साईडबार मेनूमध्ये गेलो, बघा प्रोडक्ट्समध्ये गेलो, बल्क ऑपरेशन्समध्ये गेलो आणि मी काय केलं की हे डाउनलोड करतोय, मी सॅम्पल डाउनलोड करतोय. म्हणजे बल्क इनवॉइस जसं आपण करू शकतो तसं बल्क प्रोडक्ट अपलोड करता येतात. म्हणजे तुम्ही हे सगळे एक 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 भरत बसायची पण काय गरज नाही आहे. सॉरी. हे काय प्रकार आहे. ओके ठीक आहे. मी माझ्याकडे काही लिस्ट आहे, मी ती अपलोड करतोय. ठीक आहे. मी चूज फाईलला गेलो, मी डाउनलोड्समध्ये आत्ताच डाउनलोड केलेली आहे. हे प्रोडक्ट्स लिस्ट मी अपलोड केली. माझ्याकडे जी डाउनलोड करायला होती ती मी अपलोड केली. बघा ही लिस्ट आली, मी हे इम्पोर्ट करतोय. म्हणजे मला एक्सेलमध्ये भरून सुद्धा प्रोडक्ट एका दणक्यात अपलोड करतात. 100 प्रोडक्टची लिस्ट मी एक्सेलमध्ये तयार केलेली आहे आणि ती अपलोड केली तरी येईल. मी इथं 5-6 केली होती, तुम्हाला दिसेल की मग आता आपल्या सिस्टममध्ये 2 होत्या. ठीक आहे. प्रोडक्ट किती दिसत होते 2, आता किती दिसत आहेत, आता बघा तुम्हाला हे आणि 5-7 ह्यात ॲड झाले. ठीक आहे. आता मी ज्या वेळेला हे अशा पद्धतीनं बल्क अपलोड सुद्धा तुम्ही करू शकता. मी आता आणि पुन्हा प्रोडक्ट्समध्ये गेलो, वेबसाईटमध्ये गेलो, माय वेबसाईटमध्ये प्रोडक्ट्समध्ये गेलो. आता अवेलेबल बघा प्रोडक्ट किती दिसत आहेत, 2 होते, हे पुन्हा त्यामध्ये 5-7 त्यात काय झाले ॲड झाले. आता मी सिलेक्ट ऑल केलो, बघा सिलेक्ट ऑल झाले एका दणक्यात आणि मी एक क्लिक करतोय ॲड टू वेबसाईट. बघा सगळेच्या सगळे माझ्या वेबसाईटच्या लिस्टमध्ये ॲड दिसत आहेत. ऑन वेबसाईट 7 प्रोडक्ट मला आता इथं दिसत आहेत. त्यामुळं आता काय होतं बघा, मी हा प्रोडक्ट जे प्रोडक्ट ह्यात ॲड केले ते आपल्याला वेबसाईटला दिसतात. मग कसं कुठं दिसतं तर इथं बघा प्रिव्ह्यू बटन इथं पण आहे. सेटिंगमध्ये गेला तर तिथं प्रिव्ह्यू बटन आहे. प्रोडक्टमध्ये पण दिसेल, सेटिंगमध्ये पण दिसेल आणि डॅशबोर्डमध्ये पण दिसेल. तिन्ही जागी तुम्हाला प्रिव्ह्यू बटन आहे. कोणत्याही एका बटनावर क्लिक केला तर तुमची वेबसाईट रेडी आहे. बघा तुम्ही अपलोड केलेले लोगो, तुम्ही अपलोड केलेले बॅनर, तुम्ही अपलोड केलेले प्रोडक्ट इथं दिसत आहेत. आता इथं तुम्हाला प्रोडक्टची नावं दिसत आहेत. मी बायला क्लिक केलं तर इथं साईडबार मी साईडला तुम्हाला ॲड टू कार्ट येतं आहे. प्रोसीड केलं, मी परचेजला इथं कस्टमरचं नाव घातलं, पे नावला जाईल तो डायरेक्ट. ठीक आहे. बघा मी पे नावला क्लिक केलं, डायरेक्ट पेमेंटला आलं. आता मी इथं काय करू शकतो, कस्टमर काय करेल, त्याचं काय UPI असेल, पेमेंट असेल, काही असेल, जे ते काय असेल तो करेल. सक्सेस झालं, पेमेंट सक्सेसफुल झालं, काम खतम. तुमच्याकडे पैसे आले, कस्टमरला प्रोडक्ट डिलिव्हरी करणं हे तुमचं आता काम बाकी राहील. बघा इथं 100% पेमेंट कम्प्लीट, सक्सेसफुल, दॅट्स इट. तुमचं प्रोडक्ट सेल झाला ऑनलाईन, कस्टमरला ऑर्डर मिळाली, कंटिन्यू शॉपिंग तुम्ही त्याला देऊ शकता. किंवा इथं तुम्ही चेकही करू शकता तुमचं परचेस कुठं दिसेल. बघा सेल्स झाला ना, सेल्स ऑर्डरमध्ये असेल, ही डिलिव्हर झालेली नसेल म्हणून इनवॉइस नाही होणार. इनवॉइस कधी करणार, तुम्ही जोपर्यंत म्हणताय कन्फर्म करत नाही. बघा वेबसाईटला माझी परचेस ऑर्डर आली 21,500ची कन्फर्म झालेली आहे. ठीक आहे. मी म्हटलं हे शिप झालेलं आहे तर इथं ते शिप्ड सिच्युएशन स्टेटस दाखवेल. तुम्ही म्हटलं प्रोडक्ट डिलिव्हर झाला, प्रोडक्ट डिलिव्हर झाला म्हणून तुम्ही जेव्हा याच्यात अपडेट करता त्यावेळेला इनवॉइस क्रिएट करू का ते विचारतंय आणि तुम्ही म्हटलात येस, त्यावेळेला इथून निघून जाईल आणि सेल्स इनवॉइसमध्ये ती इनवॉइस तुम्हाला वेबसाईटमध्ये सेल्स झालेली इनवॉइस इथं मिळेल. त्याच वेळेला युजरला पण व्हॉट्सअपमध्ये किंवा ईमेलमध्ये पोचलेलं असेल इन डिटेल कशाचे, प्रोडक्ट्सचे. ठीक आहे. तर या पद्धतीनं तुम्ही ऑनलाईन वेबसाईटसुद्धा पॉवरफुल वापरू शकता. आता ह्या वेबसाईटमध्ये आणखीन एक गोष्ट काय आहे ती तुम्हाला दाखवतो. ती म्हणजे सगळ्यात पॉवरफुल चीज आहे ती म्हणजे तुम्ही प्रोडक्ट्सचे इमेजेस. आता इथं इमेजेस आपण ॲड केलेले नाहीत, त्यामुळं आपल्याला ही ज्या वेळेला मी प्रिव्ह्यू बघतो वेबसाईटमध्ये प्रोडक्ट्सची त्यावेळेला काय होतं की त्यावेळेला इथं सगळे म्हणजे काहीच दिसत नाही आहेत इमेजेस. तर त्यासाठी आपण सिस्टममध्ये इथं ॲड इमेजेस दिलेले आहेत. तुम्ही इमेजेस डायरेक्ट काय करू शकता, इथून मॅन्युअल मला अपलोड करायचे आहेत. मला समजा काही प्रोडक्ट्सचे इमेजेस ॲड करायचे आहेत कुणाचे तरी, हे माझं प्रोडक्ट आहे, मी अपलोड करू शकतो. ठीक आहे. किंवा मी असं म्हणू शकतो की अरे हे मी ॲड केलं ठीक आहे, पण मला काय करायचं आहे, एक रेफरन्स इमेज ॲड करायचं आहे. ओके. त्यावरून तू आहे ना 5-6 इमेज जनरेट कर. तर बघा इथं आपण आलो,
त्याच प्रोडक्टला मी पुन्हा एकदा सिलेक्ट करतोय. ठीक आहे. अरे बापरे, कुठे गेला. हां ठीक आहे, इथं आहे. मी म्हणलं हे इमेज माझं, हे प्रोडक्टचे हे इमेज आहे. फॉर एक्झाम्पल आपण हे लागलं, हे इमेज आहे. तो याच्यावरून आहे ना अजून काही इमेजेस जनरेट कर. मी इथं क्लिक केलं तर बघा तो ऑटोमॅटिक त्या प्रोडक्ट्सचे डिटेल्सवरून वेबसाईटवरती डेटाबेस तयार करतोय. म्हणजे प्रोडक्टचे डिस्क्रिप्शन तयार करेल, प्रोडक्टचे नवीन 4-5 इमेजेस तयार करेल. बघा आता सुरुवातीला त्यानं काय केलं, डिस्क्रिप्शन तयार केलं, स्पेसिफिकेशन तयार केलं त्यानं. ठीक आहे. आता इमेजेस जनरेट करतोय तो. आपली प्रायमरी इमेज तर तिथं असणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यानं जे काही अजून तयार करायचं आहे, इमेजेस तो जनरेट करतोय, तो ऑटोमॅटिक जनरेट करतोय. ठीक आहे. तर तुम्हाला दिसतील की इमेजेस जनरेट होत आहेत. इथं बघा एक इमेज जनरेट झालेली आहे. ही दुसरी इमेज जनरेट झाली. ठीक आहे. तुम्ही अगदी फोनवरचा इमेज दिला असता तरी सुद्धा तो काय केला असता, त्याला एकदम क्वालिटी बॅकग्राऊंड वगैरे चेंज करून तो इमेज तुम्हाला दिला असता त्यांनी. आता इथं 2 त्यांनी ऑटोमॅटिक बनवले, आणखीन एक बनवेल. मग आपण त्याला सेव्ह करू. हे बघा त्यांनी बदललं ना, थोडंफार इमेज बदलली. या पद्धतीनं तो इमेज जनरेट करतो. ठीक आहे. आणखीन 3च होतात ॲक्च्युली. तर मी यांना काय करेन, 4 होतात, 4 त्यांनी नवीन इमेजेस जनरेट केल्या. तुम्ही रेफरन्स एक दिल्यावर हे 2 नवीन वेगळ्या स्टाईलमध्ये त्यांनी बनवले ना, तर हे क्वालिटी जनरेट करतात. आता ह्याला मी केलं सेव्ह. आता हे सेव्ह केल्यामुळं तुम्हाला दिसेल की ह्या प्रोडक्ट्सच्या माहितीमध्ये सुद्धा हे इमेजेस काय झाले, प्रॉपरली ॲड झाले. तर हे सेव्ह झाल्यानंतर आपण हे वेबसाईटला पुन्हा एकदा हे पाहूया की ही इमेजच्या मदतीनं हे दिसतं कसं. ठीक आहे. तर आता हा इमेज सेव्ह करतोय सगळे. आपण 2 मिनटं वेट करूया. बघा आता इथं हे इमेज तयार झालेली आहे. आता इथं मी जर वेबसाईटला गेलो, इथं वेबसाईटला काहीच दिसत नव्हतं ना. काय आहे हा प्रोडक्ट कोणता आहे, विवो मोबाईलचा आहे. ठीक आहे. आपण विवो मोबाईलला इथं एकही दिसत नाही. मी इथं पुन्हा एकदा रिफ्रेश करतो. तुम्हाला दिसेल की इथं इमेज आलेली आहे. आली का. ठीक आहे. तुम्ही ॲड केलेली प्रायमरी इमेज आहे. मी त्याच्यावर क्लिक केल्यावर बघा इथं खाली तुम्हाला इमेजेस दिसतील. येस, हे बघा मी याच्यावर क्लिक करतोय, वेगवेगळ्या इमेजेस तुम्हाला दिसायला लागल्या. जर तुम्ही याच्यावर क्लिक करून बघितलात तर असा व्ह्यू पण दिसेल. मोठ्या पेक्षामध्ये एकदम जबरदस्त क्वालिटीचं इमेज जनरेट होतं. आता तुम्ही बघितलात तर तुम्हाला हे प्रोडक्ट पेज बघा कशा पद्धतीनं बनले. वाव, त्याचे डिस्क्रिप्शन आले, त्याचं स्पेसिफिकेशन आलंय, रेटिंग आलं. इथं तुम्हाला प्री बिल्ड काही रिव्ह्यूज पण आहेत. तुमच्या कस्टमरनी परचेस केल्यानंतर तो स्वतःसुद्धा ह्यात रिव्ह्यू देऊ शकतो. इथं बाय नावला जाऊन तो परचेससुद्धा डायरेक्ट करू शकतो, प्रोसीड करून पेमेंट करू शकतो. बघा इथंही त्यानं पेमेंट केलं. ठीक आहे. चला, तर इथंही पेमेंट झालं. तर या पद्धतीनं तुम्हाला वेबसाईट जी मिळते ती पॉवरफुल एक वेल रेडीमेड ई कॉमर्स वेबसाईट तुमची स्वतःची ही वेबसाईट असणार आहे. मग हे प्रोडक्टमध्ये तुम्ही प्रोडक्टची लिंक शेअर करू शकता. वेबसाईटची इथं बघा त्याचं परचेज ऑर्डर कंप्लीट झालं, हे सगळं डिटेल त्यांनी इथं व्यवस्थित दाखवले. पुन्हा तुम्ही इथं त्याचा रिव्ह्यू घेऊ शकता, कंटिन्यू शॉपिंग करू शकता, कॉल वाया व्हॉट्सअप पण त्याला बटन दिलेलं आहे. तुमचे सगळे डिटेल त्याला गेले आणि त्याचे डिटेल्स तुम्हाला आले सेम. परत आता इथे तुम्ही गेलात तर सेल्स इन ऑर्डरमध्ये तुम्ही बघू शकता ही नवीन ऑर्डर तुम्हाला इथं ती दिसणार आहे. ठीक आहे. तर तिथून तुम्ही ते परत कंप्लीट प्रोसेसमध्ये तुम्ही इनवॉइस त्याची जनरेट करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला या प्रोडक्टचं डायरेक्ट लिंक शेअर करायची आहे कस्टमरला, तर इथं शेअर ऑप्शन आहे बघा. हे शेअर आलं, हे कॉपी करा. इथं व्हॉट्सअपला क्लिक केला तर डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही त्याला शेअर करू शकता. शेअर केल्यानंतर काय होतं की त्या डायरेक्ट प्रोडक्टची लिंक जशी आता आपण इथं ओपन केली कस्टमरच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीने येईल. तुम्हाला जर मोबाईल व्ह्यू पाहायचा असेल तर तुम्ही पाहू शकता इथं की त्याला मोबाईलमध्ये हे कसं दिसणार आहे. हे बघा अगदी जबरदस्त मोबाईलमध्ये सुद्धा त्याला अशा पद्धतीनं हे दिसणार आहे. त्यामुळं सुपेरियर व्ह्यू पण त्याला कस्टमरला होतो. एक पॉवरफुल वेबसाईट आणि ई कॉमर्स वेबसाईट तुमची स्वतःची ही असणार आहे या प्रोडक्टमधून. ठीक आहे. तर या पद्धतीने या प्रोडक्टला वापरायला हरकत नाही. थँक्यू व्हेरी मच.